तर आता आपण बघणार आहे स्पेशल पर्पज गेट्स और डिराइव्ड गेट्स. ओके, तर आता इथं कुठले आहेत, एक्सऑर आणि एक्स नॉर हे दोन प्रकारचे स्पेशल टाईप ऑफ गेट्स आहेत. ओके, आता इकडे लक्ष द्या. पहिला गेट आहे आपला हा डिराइव्डमधला एक्सऑर गेट. पहिले आपण MSBTचे क्वेश्चन्स बघूया. ओके, तर काय आहे, ड्रॉ द लॉजिकल सिम्बॉल ऑफ एक्सऑर गेट आणि एक्सनॉर गेट. म्हणजे आपल्याला काय करायचे, एक्सऑर आणि एक्सनॉर गेटचं फक्त काय लॉजिकल सिम्बॉलची डायग्राम काढायचे बास, आणि 2 ट्रूथ टेबल एक्स्ट्राला काढून ठेवायचे, नुसतं सिम्बॉल काढून ठेवायचं नाही कधी. आता बघा, ड्रॉ सिम्बॉल ट्रूथ टेबल अँड लॉजिक इक्वेशन ऑफ एक्सऑर गेट. हे किती मार्काला येते, 2 मार्काला येते. म्हणजे यात काय करायचं आहे, एक्सऑर गेटचं काय करायचे, सर्किट डायग्राम काढायचे आणि काय करायचे, ट्रूथ टेबल काढायचे. हे एकाचं 2 मार्काला आहे. पण एवढं लक्षात ठेवा, इथं सुद्धा करताना काय ट्रूथ टेबल काढून ठेवा असावा. तिसरं काय, ड्रॉ सिम्बॉल ट्रूथ टेबल अँड लॉजिकल आउटपुट इक्वेशन ऑफ एक्सऑर अँड ऑर अँड एक्सऑर गेट. हे 4 मार्काला आहे. म्हणजे काय, आपल्याला ऑर गेटचा लॉजिकल डायग्राम आणि त्याचं ट्रूथ टेबल, एक्सऑरचा लॉजिकल डायग्राम आणि त्याचं ट्रूथ टेबल एवढंच काढायचे. तुम्हाला किती मार्क येणार आहेत, 4 मार्क. आणि हे काढताना तुम्ही त्याचं बुलियन एक्सप्रेशनसुद्धा देऊन ठेवा. पेपर प्रेझेंटेशन नीट करा. बघा आता, सिम्बॉल अँड ट्रूथ टेबल. द एक्सक्लुझिव्ह ऑर गेट इज ॲब्रिवेटेड ॲज एक्स ऑर गेट. म्हणजे हा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आहे तो एक्स ऑर गेट असा म्हणला जातो. कधी कधी एक्स आणि ऑर गेट असं सुद्धा म्हणलं जातं. आता एक्स ऑर गेटला काय आहे, 2 इनपुट आहेत आणि 1 आउटपुट आहे. कळलं का. आता इथं डायग्राम बघूया आपण. घ्या बघा, इथं ही आहे एक्स ऑरची डायग्राम. ही ऑरची डायग्राम आहे आणि इथं हा आपण एक असा कर्व काढला आहे आणि त्याला ए इनपुट आणि बी इनपुट असे 2 इनपुट दिलेत. ओके, तर आता हा आहे त्याचा ट्रूथ टेबल. काय हा त्याचा ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबलमध्ये काय दिलं आहे इथं, तर ज्या वेळेला बोथ इनपुट्स ए इज इक्वल टू बी इथं दिले बघा. जर दोन्ही लॉजिक लेवल आयडेंटिकल असतील, सेम असतील, 0 0 किंवा 1 1, त्यावेळेला आउटपुट हे तुमचं काय असणार आहे, लो असणार आहे. इथं दिले बघा, आउटपुट काय असणार आहे, लो असणार आहे. आणि ज्या वेळेला ए इज नॉट इक्वल टू बी म्हणजे 0 1 किंवा 1 0 हे असं असेल, त्यावेळेला काय असणार आहे, तुमचं आउटपुट हाय असणार आहे. हे आहे तुमचा एक्स ऑर गेट. त्याचं बुलियन एक्सप्रेशन काय, वाय इज इक्वल टू ए एक्स ऑर बी. आपण असं सुद्धा म्हणू शकतो त्याला अल्टरनेट, वाय इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार, असं सुद्धा एक्स ऑर गेटला म्हणू शकतो.